गावाकडून भला मोठा भोपळा आला होता. मग काय, फोडला, किसून घेतला आणि त्यात 2 वाटी भोपळ्याचा किस घेतला, 1 वाटी गूळ घेतला, चांगलं मिक्स करून घेतलं. भांडं गॅसवर ठेवून दिलं. मीडियम गॅसवर चांगलं शिजवून घेतलं. याला पाणी सुटतं मिश्रणाला. वेलची जायफळची पूड घातली. पाणी आटवून घ्यायचं. हलकंसं पाणी ठेवून द्यायचं. गॅस बंद करायचा. मिश्रण थंड करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गव्हाचं पीठ जास्त घालायचं नाही. पाणी न घालता जे त्याला सुटलेलं पाणी असतं त्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे. 5 मिनिटं ठेवून द्यायचं. तेल लावलेल्या पिशवीवर अशा पद्धतीने गोळे करून थापटून घ्यायचे. वाटल्यास तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता. हलकंसं तेल लावायचं आणि मस्त तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. हे घारगे 15 दिवस आरामात टिकतात. प्रवासामध्ये नेऊ शकता. बघा किती सुंदर झालेले आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. मग वाट कसली पाहताय? पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.